नमस्कार मंडळी, आज बनवत आहोत पनीरची भाजी। त्यासाठी आधी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। तर ग्रेव्हीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि गरम मसाला आणि थोडेसे काजू। तर हे सगळं आपण आता तेलामध्ये परतून घेणार आहोत त्याचा कच्चापणा जाण्यासाठी, आणि त्यानंतर ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण पहिला कांदा टाकणार आहोत त्यात, आणि लसूण। कांदा लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यात टोमॅटो वगैरे टाकणार आहोत। कांदा आता लाल झालेला आहे, सोनेरी रंगावर झालेला आहे। आता यात आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो सुद्धा असेच आपण व्यवस्थित चांगले नरम पडेपर्यंत परतून घेणार आहोत। टोमॅटो देखील व्यवस्थित परतलेला आहे, व्यवस्थित नरम झालेला आहे। आता यात आपण गरम मसाले आणि जे काजू आपण घेतलेले ते यात टाकणार आहोत, ते सुद्धा परतून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं सर्व। तर हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून ह्याची व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहोत। तर मिश्रण आता थंड झालेलं आहे, ते सर्व आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। तसेच त्यात मिरची आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। तर आता हे व्यवस्थित बारीक आपण वाटून घेणार आहोत। तर इथे पनीर कापून घेतलेले आहेत आपण व्यवस्थित तुकडे करून। आता आपण ग्रेव्हीला फोडणी देणार आहोत। कढई तापत ठेवलेली आहे, तर तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत आणि ग्रेव्ही टाकणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता आपण यात ग्रेव्ही टाकून घेणार आहोत। कढीपत्ता टाकणार आहोत। आता यात आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत। हळद, लाल तिखट आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। यात आपण कोणताही एक्स्ट्रा मसाला टाकणार नाही आहोत। गरम मसाला सुद्धा आपण वाटायला घेतलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा नाही टाकणार आहोत। ग्रेव्हीला व्यवस्थित उकळी यायला लागलेली आहे। आता यात आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं झाकून व्यवस्थित शिजू द्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकूया। यावर झाकण ठेवणार आहोत आपण आणि 2 ते 3 मिनिटं त्याला एक वाफ काढून घेणार आहोत। तर आता झाकण काढून आपण बघूया, व्यवस्थित उकळी आलेली आहे। ग्रेव्ही सुद्धा छान थिक झालेली आहे। काजूची पेस्ट टाकल्यामुळे त्याला व्यवस्थित थिकनेस आलेला आहे। थिकनेस तुम्ही जसा पाहिजे तसा कमी जास्त करून घेऊ शकता ग्रेव्हीचा। आता यात आपण पनीर टाकूया। जास्त हलवायचं नाहीये, हलकेसे मिक्स करून परत एक वाफ काढून घेऊ 2 मिनिटं। त्यानंतर आपली ही पनीरची भाजी रेडी होईल। तर आता आपण हे झाकण काढूया। हे पहा व्यवस्थित झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। गॅस बंद करूया। तर मंडळी, अशा प्रकारे आपली
पनीरची भाजी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.